ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे दिल्लीला रवाना झालेले। काल रात्री त्यांचा ग्वालियरला मुक्काम होता। आता ग्वालियरवरून ते दिल्लीसाठी कूच करत आहे। आपल्यासोबत राज्यमंत्री बच्चू कडू होत आहे। भाऊ, काल आम्ही एक दृश्य बघितलं की शिवपुरीमध्ये मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी जे शीख बांधव आहेत त्यांनी बोलता बोलता आम्हाला एक इंटरव्ह्यू दिलेला आहे की हमको ऐसा मंत्री चाहिए। म्हणजे काय अर्थ आहे याचा? काय होतंय का मंत्री आणि आमदार किंवा खासदार सरासरी फार खाली जाऊन लोकात राहून काम करण्याची दिवसांदिवस पद्धत बदललेली आहे। मंत्री म्हणजे 4-5 त्याचा ताफा, तो राजेशाही थाट असतं, ते लोकांना कधी पसंत नसते। आणि त्याच्यामुळं ते काल आम्ही बाईकवर आले, आम्ही त्यांच्यासोबत चहा घेतला, खाली जमिनीवर बसलो, तर सहज भावना निर्माण होते की बाबा आपल्यातला माणूस, आपला माणूस। इथं धर्म आणि जात प्रांत वेगळा होऊन जातं आणि आपलेपणा जेव्हा निर्माण होतं तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या थांबतं। त्याचं एक बोधक उदाहरण म्हणजे काल ज्यांनी ते सांगितलं ते होऊ शकतं। भाऊ, काल रात्री अमित शहांसोबत बैठक झाली, त्यावेळेस निर्णय झाला की आम्ही त्या कायद्यामध्ये बदल करू, पण कायदा रद्द होणार नाही, पण ते शेतकरी नेत्यांनी ते फेटाळलं। माझं असं मत आहे का कायदा जरी पूर्ण तुम्ही बदलू शकत नसाल तरी आत्ता जर आपण पाहतो का तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे। कारण हा आंदोलन कोणत्या दिशेवर जाईल हे सांगता येणार नाही। आणि उद्या जर हजारो लोक शहीद झाले किंवा काही मोठ्या प्रसंगाच्या समोर जावं लागलं आणि नंतर जर सरकार मान्य करत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही। माझं असं म्हणणं आहे का शेतकऱ्याच्या साठी जर तुम्ही कायदा आणला असेल तर शेतकरी म्हणते त्याप्रमाणे का करत ना? जर तुम्हाला कायदा आणायचाच आहे आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्याच्याच हिताचा आहे तर शेतकरी तर स्वतःचा चुकीचं काही सांगणार नाही। म्हणजे घरच्या माणसं ज्याचं घर बांधून द्यायचं आहे त्याच्या मतानं बांधायचं का अमेरिकेतल्या राष्ट्राच्या अध्यक्षाच्या मतानं बांधायचं, हा सरळ आणि सदा विषय आहे। फक्त मोदी सरकारला दाखवायचं की हम किसी के सामने झुकते नाही, और ह्या झुकण्याचा विषय नाही आहे, हा समजून घेण्याचा विषय आहे। हे मोदी सरकारला समजत नाही, ही तानाशाही आहे। काय झालंय का आम्ही सगळ्यांना मुरू शकतो, आम्ही राजकारणात सगळ्याला चित केलं, तर मग शेतकरी काय? मला याची लाज वाटायला पाहिजे खरं तर का आपण इतके दिवस आंदोलन तुमच्या राज्यात चालू आहे, याची थोडी शरम यायला पाहिजे सरकारला का एवढ्या सगळ्या व्यवस्थेमध्ये दूरदूरून शेतकरी येतंय आणि ते आंदोलनात सहभागी होतंय आणि त्यांच्या हाती काही भेटत नसेल तर ही मोठी असफलता आहे सरकारची। आज काय प्लॅन आहे? आज कुठे मुक्काम आणि दिल्लीला केव्हा पोहोचणार? आता आम्ही आजच दिल्लीला पोहोचणार, पलवलला आता आणि आंदोलनात सरळ सहभागी होणार आहोत संध्याकाळपर्यंत। तर हे होते राज्यमंत्री बच्चू कडू, ज्यांनी सांगितलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या आंदोलनाच्या स्थळीपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे। प्रणय निर्माण, एबीपी माझा, ग्वालियर।